तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण अतिशय महत्त्वाचा सर्वांच्या परिचयाचा व परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा प्रकार जो की 5व्या वर्गापासून इयत्ता 12वी पर्यंत हमखास विचारला जातो तो प्रकार म्हणजे युज्ड टू आपण बघणार आहोत। मग आता डायरेक्टली आपण युज्ड टू ला बघायच्या अगोदर किंवा युज्ड टू शिकायच्या अगोदर युज्ड टू म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग कधी करत असतात याच्याविषयी बघू। बघा, मी तुम्हाला याच्या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की इंग्रजीमध्ये एकूण 24 सहाय्यकारी क्रियापद येतं। या 24 सहाय्यकारी क्रियापदापैकी काही सहाय्यकारी क्रियापद हे प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत। प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे त्यांचा उपयोग सहाय्यकारी क्रियापद म्हणून तर होतो पण मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा होतो। मात्र काही सहाय्यकारी क्रियापद असे आहेत ज्यांना मॉडल ऑक्झिलरीज म्हणतात आणि मॉडल ऑक्झिलरीजचा उपयोग विशिष्ट उद्देशाने होत असतो। त्याच पद्धतीने दोन मॉडल ऑक्झिलरीज येतात, एक युज्ड टू आणि दुसरा आहे वुड। युज्ड टू आणि वुड या दोन्ही मॉडल ऑक्झिलरीजचा उपयोग भूतकाळामध्ये एखादी घटना वारंवार घडलेली आहे। बघा, लक्षात द्या, मी काय सांगालो, भूतकाळामध्ये एखादी घटना वारंवार घडलेली आहे, आता मात्र ती अजिबात घडत नाहीये, म्हणजे हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट। भूतकाळामध्ये एखादी घटना वारंवार घडलेली आहे मात्र आता घडत नाहीये असं ज्यावेळेस आपल्याला कोणाला तरी सांगायचं असतं त्यावेळेस आपण युज्ड टू किंवा वुड या मॉडल ऑक्झिलरीजचा उपयोग करत असतो। तर बघा, युज्ड टू नावाचा प्रश्न येत असतो, तुम्हाला एक वाक्य येत असतं आणि कंसामध्ये सूचना येते युज्ड टू। तर युज्ड टू नावाची सूचना आली की अगोदर बघायचं की त्या वाक्यामध्ये कुठं तुम्हाला वुड दिसतंय का। 100% त्या वाक्यामध्ये वुड आलेला असतं आणि ज्या वाक्यामध्ये वुड आलेला असतं तिथंच आपल्याला युज्ड टू चा काय करायचा असतो, उपयोग करायचा असतो। तर युज्ड टू चा उपयोग आता सांगितलं मी तुम्हाला कशासाठी करत असतात, भूतकाळामध्ये एखादी घटना वारंवार घडलेली असेल असं आपल्याला ज्यावेळेस सांगायचंय, आता मात्र ती घटना घडत नाहीये, भूतकाळात घडून गेलेली आहे, वारंवार घडलेली आहे, आता मात्र तशी घडत नाही, अशा वेळेस वुड आणि युज्ड टू चा उपयोग करत असतात। म्हणजे वुड जर आलं तर ते काढून आपल्याला युज्ड टू वापरायचे, युज्ड टू जर आला असेल तर ते काढून काय वापरायचं, वुड वापरायचं। आता युज्ड टू वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, युज्ड टू हे नेहमी भूतकाळी रूपातच असतं, याचा कधीही फॉर्म बदलता येत नाही, म्हणजे याला यूज वगैरे असं काही म्हणू शकत नाही तुम्ही। त्याच्यानंतर युज्डच्या नंतर टू हे कंपल्सरी वापरावं लागतं, म्हणजे लागतंच। आणि ज्यावेळेस युज्डच्या समोर टू वापरतो आपण त्यावेळेस त्याच्यानंतर येणारं जे काही क्रियापद असतं ते पहिल्याच रूपामध्ये असलं पाहिजे, मूळ रूपामध्ये असलं पाहिजे, याला टू इन्फिनिटिव्हचा रूल म्हणतात। म्हणजे एकाच वाक्यात लागोपाठ जर दोन क्रियापद आले असतील तर पहिलं क्रियापद हे कुठल्याही रूपामध्ये असो मात्र दुसरं रूप हे पहिल्याच रूपामध्ये असलं पाहिजे, याला टू इन्फिनिटिव्ह म्हणतात। चला तर वाक्याला सुरुवात करूया। बघा, वाक्य सचिन तेंडुलकर वुड प्ले क्रिकेट, म्हणजे सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचा। तर सगळ्यांना माहिती आहे सचिन तेंडुलकर भरपूर क्रिकेट खेळला आहे, म्हणजे एका खेळाडूच्या बाबतीत जर बघायला गेलं तर 10 खेळाडू इतकं करिअर एकट्यानं केलेले, आता मात्र तो क्रिकेट खेळतो का, नाही खेळत। म्हणजे भूतकाळामध्ये सचिन तेंडुलकर वारंवार ही गोष्ट केलेली आहे म्हणून आपण काय वापरलंय, वुड वापरलंय त्या ठिकाणी। आता या वुडच्या ऐवजी आपल्याला युज्ड टू वापरायचं, काही डोकं लावायचं नाही, फक्त ज्या ठिकाणी वुड असेल त्या ठिकाणी युज्ड टू वापरायचं, विषय खलास। सरळ वाक्य वुड पर्यंत जशाला तसं लिहायचं, सचिन तेंडुलकर। आता हे वुड काढून टाकायचं, त्याच्याऐवजी काय करायचं, युज्ड टू, त्याच्यानंतर प्ले क्रिकेट। बघा, वाक्याच्या अर्थामध्ये काही एक फरक पडला नाही, कारण वुड आणि युज्ड टू दोन्ही मॉडल ऑक्झिलरीज एकाच अर्थाने वापरला। मी काय सांगितलं तुम्हाला, युज्ड हे नेहमी सेकंड फॉर्म मध्येच असतं, त्याच फॉर्म मध्ये राहू द्या। टूच्या नंतर मात्र क्रियापदाचं किती रूप आलं पाहिजे, पहिलं रूप आलं पाहिजे। त्या ठिकाणी प्ले हे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे। दुसरं वाक्य दिलेलं आहे, ही वुड सिट नियर माय शॉप, म्हणजे तो नेहमी माझ्या दुकानाच्या शेजारी बसायचा। काहीतरी दुकान वगैरे असेल त्याच्या दुकानाच्या शेजारी, तर याला काही कामधंदा नसेल, रिकाम चोट असेल, त्याच्यामुळे त्याच्या दुकाना शेजारी बसत असेल, जे काय असेल आपल्याला काय घेणं नाही। येथे सुद्धा सूचना येईल तुम्हाला यूज युज्ड टू, किंवा कधी कधी अशी पण सूचना येते तुम्हाला यूज मॉडल ऑक्झिलरीज। बघा, लक्ष द्या, यूज मॉडल ऑक्झिलरीज शोविंग हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट। त्यावेळेस मी लिहून देतो, अशी सूचना येते, यूज मॉडल ऑक्झिलरीज showing habitual action in past। काय सूचना आली, यूज मॉडल ऑक्झिलरीज शोविंग हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट, म्हणजे अशी मॉडल ऑक्झिलरीज वापरा जी की तुम्हाला भूतकाळामध्ये वारंवार घडलेली सवय सांगते। अशा पद्धतीची सुद्धा सूचना येऊ शकते, किंवा यूज युज्ड टू अशी सुद्धा सूचना येऊ शकते। अशी जर सूचना आली तर मी काय सांगितलं, फक्त बघा त्या वाक्यामध्ये कुठे वुड दिसते का, जिथं कुठे वुड दिसल तिथं सरळ युज्ड टू वापरायचं। युज्ड टूच्या बाबतीत एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, करता काही असू द्या, प्रथम पुरुषी असू द्या, द्वितीय पुरुषी, एक वचनी, अनेक वचनी, काही जरी असला तरी त्याच्यासोबत युज्ड टू लागत असतं। जसं की बाकीच्या याच्यात घडत नाही, जसं की
आयच्या समोर एमच घेतो आपण, हिच्या समोर इजच घेतो, तसा इथं काही एक फरक पडत नाही. ही यूज्ड टू सीट नियर माय शॉप. ओके, दोन प्रकारच्या सूचना येत असतात, दोन्ही प्रकारच्या सूचना ध्यान ठेवा. एक शेवटचं वाक्य सांगतो. कधी कधी असं नकारात्मक वाक्य येतंय आणि नकारार्थी जर वाक्य आला असेल तरी सुद्धा आपल्याला यूज्ड टू वापरता येते. बघा वाक्य काय, वी नेव्हर स्टडीड, म्हणजे आम्ही कधीच अभ्यास केला नाही. कधी ऑन संडे, रविवारी, इन अवर स्कूल डेज, म्हणजे आमच्या शाळेच्या वेळेला आम्ही कधी रविवारी अभ्यास केला नाही. भीमपराक्रमच केला, चांगली गोष्ट केली यांनी समजा. म्हणजे रविवारी हे काय अभ्यास करायचे नाही. आताही करतात का नाही गॅरंटी नाही, पण सांगायला काय चाललंय. आता याही वाक्यामध्ये तुम्हाला यूज्ड टू सांगितले. यूज्ड टूच्या बाबतीत काय सांगितलं, उडच्या जागेवरती वापरत असतात. कधी कधी वाक्यामध्ये उड देत नाहीत, पण उडची जागा कुठं असते, मुख्य क्रियापदाच्या अगोदर असते. आता या ठिकाणी स्टडीड हे वर्ब आहे, याच्या अगोदरच असली पाहिजे त्याची जागा. या ठिकाणी काय आलेले, नेव्हर आलेले. काय आलेले, नेव्हर आलेले. इथं आता तुम्हाला उडचा उपयोग करायला सांगतील. कशाचा उपयोग करायला सांगतील, उडचा. आणि यूज्ड टूचा सुद्धा करतात. बघा दोन्ही उपयोग करून दाखवतो तुम्हाला. उदाहरणार्थ इथं जर आला असं समजा तुम्हाला यूज उड असं जरी आलं, किंवा यूज शोविंग मॉडल ऑक्झिलरीज हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट अशी जरी सूचना आली असेल तरी काय करायचं. बघा वी, इथं आता उड घ्यायचं. वी वुड नेव्हर, वी वुड नेव्हर. आता इथे स्टडीड जे याचं काय करायचं, फक्त स्टडी करायचं. कारण ऑलरेडी हा विलचा भूतकाळ आहे उड, बरोबर आहे. इथे एक सेकंड फॉर्म आणि इथे सेकंड फॉर्म असं जमत नसते. म्हणजे डीडचं काम करायला त्याच्यामुळे मुख्य क्रियापदातलं पहिलं रूप या ठिकाणी निघून गेलं आपलं, आणि दुसऱ्या रूपातलं पहिलं रूप इथं डीड आल्यामुळे इथं पहिलं रूप आलं. म्हणजे वी वुड नेव्हर स्टडी ऑन संडे इन अवर स्कूल डेज. ठीक आहे. किंवा असंही वाक्य करू शकता तुम्ही, यूज्ड टू जर करायचं असेल, वी नेव्हर यूज्ड टू. आता वुडच्या नंतर नेव्हर वापरलंय, इथं मात्र यूज्ड टूच्या अगोदर वापरायचं. वी नेव्हर यूज्ड टू स्टडी ऑन संडे इन अवर स्कूल डेज. ठीक आहे. त्या अडचणीच्या मध्ये कुणाला लक्षात आलं असेल तुम्हाला की ज्या ज्या वेळेस भूतकाळामध्ये एखादी सवयीची गोष्ट तुम्हाला सांगायची असते मात्र ती आता करत नाही, अशा वेळेसच आपण यूज्ड टू आणि वुडचा वापर करत असतात. एका दिवशी सेपरेटली मी तुम्हाला पूर्ण प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज सांगणार आहे, पण तत्पूर्वी हा प्रकार डेफिनेटली परीक्षेला विचारला जातो, त्याच्यामुळे याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अतिशय सोप्या भाषेत सांगितलंय, तर त्याला लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.